फक्त एक धाव विक्रांत दिलाय इकडे तू तिकडे कुठे बसतोस? थोडं पार्टी मागत आमचा प्लेअर येतो इकडे बॉल गेला तर कोणाच्या टीम मध्ये झालंच माहित नाही. तर बघा धावफलकावर लागले. आता मात्र नेक्स्ट बॉल घेऊन येतील. आधी त्यांना फेस करतील गणेश पारंगे. दोन्ही मोठी नावं काय मारलाय. आधी याच्यावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न गणेश पारंगे यांच्याकडून मोठा फटका. आधीला मात्र थोडी बॉलिंग मध्ये इम्प्रुव्हमेंट करायला लागेल मला वाटतं. आता मात्र हे नाव तुम्हाला मोठ्या जागेवरती बघायला लागेल. त्यामुळे तुम्हाला मेहनत सुद्धा घ्यायला लागेल. आता मला नेक्स्ट बॉल घेऊन पुन्हा एकदा वेग 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 आणि वेग. उत्कृष्ट बॉल. एक पिढी एक मेरी. चांगला बॉल टाकला आधी यांच्याकडनं प्रत्युत्तर. चला आता मात्र नेक्स्ट बॉल घेऊन पुन्हा एकदा आधी त्यांना फेस करतील गणेश पारंगे. आणि संपायला लागली. हे मात्र असा प्लेअर कडनं एक्सपेक्टेड नाहीये. बॅट संपायला लागली. बॉल लागला समजून येतो. बॅट संपायला लागली. आउट. नक्कीच ही आधीची विकेट नसून तर ती बॅट्समनची स्वतःची विकेट आहे. नक्कीच स्कोर झालाय 64 आणि बॉल मात्र बाकी असतील 2. शेवटचे 2 बॉल आधी याच्या शैलीतील बाकी असतील. त्यांना मात्र फेस करतील विक्रांत नाईक. मारलाय ऑफ साइडला. आता मात्र एक रन घेण्याचा प्रयत्न. किशन धावतात बॉलच्या मागे. के पाटील धावतात. किशन उचलतोय फेकतोय तत्वर एक. तर आता मात्र लास्ट बॉल आधीच्या शैलीतील असेल. शेवटचा बॉल आता मात्र स्ट्राईक वरती असेल. सुयोग त्याला मात्र फेस करेल. उडवलाय. आता मात्र 2 रन फक्त आणि फक्त 2 रन भेटतील. तर बघा हे मॉर्निंग क्रिकेट क्लबचे नियम आहे. इथे सर्व प्लेयरचं कॅल्क्युलेशन केलं जाते. प्रत्येक 40+ असेल 50+ असेल नियम त्या प्रकारे सजवले जातात आणि त्या प्रकारेच आपल्याला क्रिकेट खेळावं लागेल. आणि आता मात्र शेवटची ओव्हर कोण काय चालू असेल यांच्या डोक्यात के पाटील यांच्या 67 टोटल धाव प्रकार धावा लागले. समोरच्या कट्ट्याला 4 तरी ठेवा पाहिजे. इथे पण 2 ठेवा. छोटा ग्राउंड आहे उलट. हे समोरच्या दोन झाडाच्या मध्ये आहे ना तिथे 4 आहे ना तिथे 4 ठेवा. तर बघा उत्कृष्ट प्रीमियर लीग दरवर्षी तुम्हाला बघायला भेटते. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून अतिशय मोठे हात घेऊन हे जे प्लेयर्स आहेत यंगस्टर्स असतील 40+ असतील आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असतील ते म्हणजे स्पॉन्सर्स आपले सतीश चालुक्य असतील राकेश दादा असतील. नक्कीच मोठे मोठे स्पॉन्सर भगत साहेब असतील. नक्कीच आपल्याकडे मोठे मोठे स्पॉन्सर आहेत म्हणून ही स्पर्धा जी आहे ती सक्सेसफुली पार करण्यात आलेली आहे. नक्कीच त्यांच्या मोठ्या मनाने धन्यवाद. जे तुम्ही चान्स देता यंगस्टर्सना खेळायला एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या प्लेयर्ससाठी. नक्कीच मोठ्या हाताने धन्यवाद मानला जाईल या प्लेयर्सचा या स्पॉन्सर्सचा. आता मात्र शेवटची ओव्हर तुम्हाला घेऊन येताना दिसतील ते म्हणजे गणेश. तर बघा शेवटची ओव्हर घेऊन येतील गणेश. त्यांना फेस करतील विक्रांत नाईक. सुयोग मात्र अजून तो ठोकून बसलाय. अतिशय मात्र स्ट्राईक काय गवसत नाहीये सुयोग यांना. नक्कीच जरी स्ट्राईक भेटली तर त्यांना मोठे फटके खेळतीलच ते. गणेशचा पहिला बॉल घेऊन येतील दिशेने फक्त 2 रन. नक्कीच कला तुम्हाला बघायला भेटले. पण मात्र नियम भेटून नियम फक्त आणि फक्त 2 रन आहेत.
तिकडे लागला ना पाठीमाग एवढा आता मात्र 2 रन, पहिल्या बॉलला 2 रन आले फक्त. आता मात्र सेकंड बॉल घेऊन गणेश आता मात्र ऑफसाईडला टटवलेला चेंडू नाना धावतोय बॉलच्या मागे. 1 रन घेतला. सुयोगला स्ट्राईक नक्कीच हवी आहे, कारण की हा प्लेअर जोपर्यंत ग्राउंडवर राहील तोपर्यंत राकेश 11 यासाठी जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न याच्या वातावरणात करायला लागेल. नक्कीच 4 बॉल आहेत सुयोग यांच्याकडे. 4 बॉल बघे किती धावा ते धावफलकावर धावा लावतायत हे बघायला लागेल. नक्कीच आता मात्र नेक्स्ट बॉल हा सुद्धा खालच्या साईडला लागलेला बॉल. आता मात्र अभिजित पवार स्वतः बॉल कडे धावत असताना आधी येतो स्टंपावर बॉल लावलाय. सुयोगची विकेट भेटली आहे. आता मात्र मोठा मासा घ्यायला लागलाय. अंपायरला कन्फर्म करू द्या. अंपायरला कन्फर्म करू द्या. 1 रन शॉट म्हणजे 0 रन. 1 रन शॉट आणि दुसरा रन आउट म्हणजे 0 रन या बॉलवरती आलेले आहेत आणि प्लस सुयोगची विकेट भेटली आहे. तर नक्कीच सोने पे सुहागा स्कोर मात्र आता आहे 70 धावा धावफलकावर लागल्या. तर बघा पूर्वी बघितलं असेल पहिल्या 2 ओव्हर मध्ये आलेले 40 धावा आणि नंतरच्या फक्त आणि फक्त 30 धावा आलेल्या आहेत नंतरच्या 3 ओव्हर मध्ये. आता मात्र अजून मला वाटतं काही बॉल बाकी असतील त्यांना फेस करतील राज शर्मा. कर्णंबाला मारायचा प्रयत्न, आधीच्या हातातला बॉल निसटलाय. नक्कीच 1 रन भेटेल. विक्रांतला स्ट्राईक वर येईल. विक्रांत नाईक यांचे सुद्धा गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्यासाठी मोठे हात असतात. गेल्या वर्षीच्या हंगामात कॅप त्यांनी दिलेले आपल्याला 70 क्रिकेट क्लबच्या प्लस मेडल दिलेले. तो ह्यांचं सुद्धा धन्यवाद. आता मात्र बॅटिंग करत असताना ऑफ साईडला टकावला चेंडू धीरज बेहरा उचलतोय फेकतोय. नक्कीच कौतुक करायला लागेल धीरज याचं. वा स्पिरिट काय असते हे मात्र आपल्याला यांच्या कर्तृत्वाने बघायला भेटते. क्रिकेट काय असते, क्रिकेटचा इमानदारी काय असते हे मात्र धीरज बेहरा नक्कीच आपल्याला सांगतायत. आता मात्र नेक्स्ट बॉल घेऊन येतोय राज. त्याला उडवायचा प्रयत्न. अभिजित बॉल उचलतायत फेकतायत तदवर आधीच्या हातात बॉल आणि रनआउट. अभिजित भवरांनी चांगला विकेट घेतलाय. तर बघा टोटल धावफलकावर धावा लागलाय 73 झाले. 74 टार्गेट. नक्कीच धीरज चांगली तुम्ही फिल्डिंग केली. नक्कीच तुमचं अभिनंदन. क्रिकेट बद्दल असलेला तुमचा सन्मान आम्हाला बघायला भेटलाय. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब कडून नक्कीच तुमचे धन्यवाद असतील. तर बघा नेक्स्ट मॅचचा टॉप होईल नाना 11 वर्सेस शोभित 11. कॅप्टन यांनी यायचंय. तर बघा गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब 2026 हे पर्व आणि त्यामध्ये रबर बॉल टुर्नामेंट, मोठी टुर्नामेंट, टेनिस क्रिकेट असेल त्यामध्ये वर्षातला 1 टुर्नामेंट आणि रबर बॉल मध्ये वर्षातला 1 टुर्नामेंट अशा दर वर्षात 2 टुर्नामेंट खेळवण्यात गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब यशस्वी ठरते. ते म्हणजे फक्त आणि फक्त या स्पॉन्सर्समुळे, या प्लेयर्समुळे आणि नक्कीच मॅनेजमेंटमुळे उत्कृष्ट अशी टुर्नामेंट तुम्हाला बघायला भेटते. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्यातर्फे आयोजित केली. 74 टू विन असेल. आता मात्र नक्कीच तुम्हाला आपल्याला बघायला मजा येईल या मॅच मध्ये, कारण की तुम्हाला बॅटिंगच्या सुरुवात दिसतील. किशन देवेंद्र असतील, आधी स्वतः असेल, विजय शिंदे असतील, चांगले बॅट्समन यांच्याकडे सुद्धा आहेत. चालू आहे
दादू दादू अरे बोल चालू आहे. तर बघा लवकर लवकर मॅच चालू करायची. जिंकायसाठी राकेश 11 या संघाने मारलेले आहेत 73 रन. तर नक्कीच मला वाटतं KK 11 या संघाला करायला लागतील तब्बल 74 रन. आणि हे मात्र रंग त्यांच्यासाठी मोठे नाहीयेत, मोठे बॅट्समन त्यांच्याकडे सुद्धा आहेत. नक्कीच असेल किसन देवेंद्र तुम्हाला बघायला भेटेल, गणेश बघायला भेटेल, चांगले बॅट्समन ह्याच्याकडे सुद्धा आहेत, आधी आहे. तर स्कोर मात्र काही एवढा मोठासा नाहीये, ह्यांच्याकडनं सुद्धा स्कोर हा गवसला जाऊ शकतो. तर त्याला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. शोभित 11 वर्सेस नाना 11. तर बघा ज्याप्रमाणे आपण म्हणत होतो आपले जे गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचे जे स्पॉन्सर आहेत त्यांच्यामध्ये अजून काही नावं घेण्यात येत आहेत. तर आपल्याला साऊंड सिस्टम सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेले नाना भाऊ अगदीच मोठे हात करून त्यांनी सुद्धा गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब साठी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. तर बघा अशाच गोष्टींमुळे क्रिकेट जे प्लेयर आहेत त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म भेटतो खेळायला, नवीन संध्या निर्माण होत आहेत. या सगळ्या ज्या लोकांची गोल्डन वर्क आहे तर नक्कीच त्याला दाद दिली जाईल. तर बघा आता मात्र तुम्हाला बघायला भेटतील बॅटिंगच्या स्वरूपात एक मोठं नाव किसन देवेंद्र. नक्कीच ओपन क्रिकेट मध्ये तुम्हाला हे नाव सुद्धा झळकताना दिसतंय. किसन देवेंद्र प्रयत्न करत राहिले पाहिजे, प्रयत्नांनी संध्या भेटतात, संध्यांनी सक्सेस भेटतं. प्रत्येक स्वप्न पूर्ण होतं तर नक्कीच प्रयत्न करा आणि तुमची स्वप्न पूर्ण करा. तर बघा उत्कृष्ट मॅच तुम्हाला बघायला भेटते आणि नक्कीच आता मात्र आगमन झालंय मंदार दादा यांचं. तर बघा बॉलिंग नागपूर असतील संजय भुट्टो 40+ बेस्ट बॉलर गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचे. तर बघा स्टार्ट करायचे पहिली मॅच उत्कृष्ट शरीर यष्टी संजय भुट्टो. फक्त 2 बॉलात बॉलिंग टाकल्याची जी कला आहे संजय भुट्टो. आता मात्र पहिला बॉल फेस करतील. काय बॉल टाकलाय, मी आधीच म्हटलं होतं या प्लेअरकडे सुद्धा क्षमता आहे अशी बॉलिंग करायची, पेस आहे तेवढाच हाईट बघू शकता आणि एवढ्या वर्षाचा नक्कीच असलेला एक्सपिरियन्स आता मात्र कामाला येईल. बॅटिंग स्वरूपात बॅटिंग करत असतील ते म्हणजे गमरे. सेकंड बॉल फेस करतील, गमरेला काहीच समजलेलं नाहीये. नक्कीच चांगली बॉलिंग संजय भुट्टो यांच्याकडनं तुम्हाला बघायला भेटते आणि गमरे फेस करतात, गमरेला काहीच कळत चांगली बॉलिंग. आता मात्र नेक्स्ट बॉल घेऊन येते, तिसरा बॉल संजय भुट्टो यांच्या शैलीतला. हा मात्र उडवला संजय भुट्टो यांनी. राज शर्मा जाईल बॉलकडे, उचलेल, फेकेल त्या 2 एक धाव कंप्लीट. आणि आता मात्र साईड बॉल आलाय किसन देवेंद्र. एक अजून एक मोठं नाव तुम्हाला ओपन क्रिकेट संघातील बघायला भेटते किसन देवेंद्र. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, उत्कृष्ट दर्जाचा प्लेअर, चांगली शैली. त्यांना मात्र फेस करतील संजय भुट्टो. ऑफ साईडला टटवलेला चेंडू, जास्त धावा नाही भेटणार. राहुल अक्षरशः बॉलवर धावतायत, उचलतायत, फेकतायत. वा राहुल काय फिल्डिंग केले, वा एक नंबर. चांगली फिल्डिंग राहुल यांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटतंय. आणि आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलेले आहेत गमरे. किसन त्यांना कानमंत्र देत आहेत, सिंगल डबलने आपण खेळू, नंतर जे आपण जेवढा आपण उभं राहू तेवढी आपण मॅच मोठी करू. चौथा बॉल घेऊन येते गमरे, उचलायचा प्रयत्न, धावतात. किसन स्ट्राईक वर आलेत, मला नाही वाटत स्ट्राईक चेंज करतील. फेकलाय, एक धाव, एक धाव, धावफलकावर धावा लागतात. 3 रन, 7 बॉल आणि 3 रन. या षटकातील शेवटचा
सामना आणि आगमन झाले पावसाचं. नक्कीच आता बॉलिंगची शैली किसनने दाखवले चतुराई. शेवटचा बॉल सिंगल काढले, स्ट्राईक ठेवले. नक्कीच ज्या गोष्टीची आपल्याला आत्मीयता होती पावसाळ्यात कोणाचं आगमन होतं म्हणजे पावसाचं आगमन झालं म्हणजे बॉलरसाठी प्रॉफिट आणि बॅट्समॅनसाठी नक्कीच धावफलकावर धावा लागले 4. आता मात्र पहिल्या ओव्हरनंतर रिटायर्ड सुमित गांगुली रिटायर्ड आणि बॅटिंग वरती येतील विजय शिंदे. अजून एक चांगलं आणि मोठं नाव. नक्कीच काळ गाजवलेले प्लेयर्स आहेत. अजून एक मोठं नाव मात्र आता ग्राउंड मध्ये चाललंय. चांगलीच बॉलिंग सुद्धा असेल, बॅटिंग असेल. अक्षरशः काळ गाजवला या प्लेयर्स लोकांनी. आणि आता मात्र पुन्हा एकदा फटीतलच्या स्वरूपात ते जातात बॅटिंगच्या मार्कवर. विजय शिंदे स्ट्राईक वरती मात्र असतील किसन देवेंद्र. त्यांना मात्र टाइम कमी घ्यायचा आहे. आलं सॉरी माफ करा किसन शिंदे. चला नक्कीच माफ करा, आम्ही एडिटिंग करू. पीटीसी लाईव्ह ला आमचे चला बघा आता मात्र स्ट्राईक वर राकेशचा बॉलिंग लागतोय. आता मात्र पंचांनी खंडित केले. स्वैर मारा वाईट रन. धावफलकावरती 1 धाव वाढेल वाईटच्या स्वरूपात. धावफलकावर धावा लागतील 5. पहिला बॉल राकेश यांच्या माध्यमातून. अजून एक मोठा प्लेअर ओपनचा करताना तुम्हाला रायगड मध्ये खेळत असताना राकेश ऑफ साईडला टटवलेला चेंडू. का माझं नाव किसन शिंदे आहे लगावला ना किसन. तर बघा शिंदे बरोबर आता मात्र ग्राउंड एक साईडला असेल विजय शिंदे, एक साईडला असेल किसन शिंदे. उत्कृष्ट दर्जाची बॅटिंग. आता मात्र ऑफ साईडला टटवलेला चेंडू किसन यांच्या माध्यमातून. अतिशय चांगला प्लेअर आहे. ओपनच्या मॅच मध्ये तुम्हाला बघायला भेटतो किसन शिंदे. पहिल्याच बॉलवरती षटकार मात्र ऑफ साईडला टटवलाय. आता मात्र नेक्स्ट बॉल राकेश जाव टाकील. नेक्स्ट बॉल पंच अजून एक बॉल दंडित करतील. सोय मारा व्हाईट बॉल. धावफलकावर धावा लागतील 12. स्कोर कार्ड आपल्याला सांगते 23 बॉल आणि 62 धावांची आवश्यकता. चांगला बॉल राकेश यांच्या माध्यमातून. नक्कीच तुम्ही सुद्धा उत्कृष्ट दर्जाचे बॅट्समन असाल तर मी सुद्धा चांगल्या दर्जाचा बॉलर आहे हे दाखवत असताना राकेशचा अजून एक चांगला बॉल. यॉर्कर टाकलाय पण आपल्या इकडे लेग एक धाव एलबी नसल्यामुळे अतिशय मला वाटतं 3 झाले असं जर पाय मध्ये नसते आले. उत्कृष्ट बॉलिंग कव्हर अप केलाय राकेश चव्हाण यांनी. आता मात्र त्यांना फेस करतील नेक्स्ट शिंदे विजय शिंदे. ऑफ साईडला टटवायचा प्रयत्न. बॉलर स्वतः येत आहेत, बॉल उचलत आहेत आणि आता मात्र फक्त आणि फक्त 1 धाव या चेंडूवरती भेटले. तर बघा तुम्हाला जर धावा गावसायचे असतील तर इथून मात्र चांगला स्टार्ट घ्यायला लागेल. KK11 यांना किसन शिंदे यांना मोठी धावसंख्या उभी करायला लागेल. जर शेवटपर्यंत हा बॅट्समन थांबला तर नक्कीच अजून एक चांगला बॉल फक्त आणि फक्त 1 धाव. जेवढी 1 धाव येईल तेवढी KK पाटील 11 यांच्यासाठी रिस्क वाढत जाईल. चला शेवटचा बॉल या षटकातील राकेश घेऊन येतील. त्यांना मात्र फेस करतील विजय शिंदे. नेक्स्ट बॉल उडवायचा प्रयत्न. बॉल मात्र काही समजले नाहीये. चांगलं कव्हर आला मानवा. अंपायरने दंडित केले. स्वैर मारा व्हाईट बॉल. बॉल शेवटचा बॉल राकेश चव्हाण यांच्या मधनं समोर टाकलाय.
हा सुद्धा पंडांनी दंडित केलाय. व्हाईट बॉल. उत्कृष्ट पद्धतीचे हे सामने गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्याकडनं तुम्हाला बघायला भेटतात. आणि मात्र आता या शेवटचा बॉल या षटकातील 2 बॉल लांबवले. खोलगड पद्धतीचा हा बॉल. विनय चव्हाण धावतात त्या बॉलवर, उचलतायत, फेकतायत, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव. ओव्हर झालेली आहे आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावा लागले. 18 धावा धावफलकावर लागल्यात आणि त्यांना जिंकण्यासाठी करायला लागतील 56 धावा. 18 बॉल मध्ये 56 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र काय डोकं लढवतील सतीश 11. राकेश 11 यांना काहीतरी डोकं लावावं लागेल. राकेश 11 मध्ये सतीश साळुंखे आहेत या क्रिकेट मधील आणि या संघामधील चांगला खेळाडू. मास्टर माइंड पद्धतीची ही स्ट्रॅटजी असते सतीश साळुंखे यांच्याकडनं आपल्याला नक्कीच बघायला भेटते. ते ऑप्शन असेल, ऑप्शन मध्ये त्या पद्धतीचे प्लेयर्स अकॉर्डिंग टू नियम ते घेतात आणि त्या पद्धतीने त्यांचं एक्झिक्युशन करतात. तर चांगल्या पद्धतीचे मास्टर माइंड आहेत. नेक्स्ट बॉल उडवलाय, उडवल्याने झाडाच्या बाहेर 6 धावा. बघा उत्कृष्ट असा फटका विजय शिंदे यांच्या माध्यमातून मी आधी सांगितलं होतं या प्लेयर्सनी काय गाजवले. बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, आता मात्र वयोमानानुसार नक्कीच काही गोष्टी साथ देत नसतात. आरोग्य असेल किंवा काही टॅलेंट असेल आपल्या मात्र आरोग्यानुसार कमी होत जातं. तरी सुद्धा या वयात ऑफ साईडच्या रिझनवर पेटवलेले फटके, ऑफ साईडला टाकलेला बॉल पंचांनी दंडित केलाय. व्हाईट बॉल. यंगस्टरला कसं फेस करायचं नक्कीच या प्लेयर्सना माहिती आहे. आणि आता मात्र त्या पद्धतीची पहिल्या बॉलवर षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती स्वैर मारा, तिसरा बॉल घेऊन येतोय बॉलर आणि हा सुद्धा उडवायचा प्रयत्न. आता मात्र बॉलरने चांगला बॉल टाकलाय. विजय शिंदे यांना काहीच समजलेला नाहीये. नेक्स्ट बॉल ऑफ साईडला टटवलेला चेंडू पुन्हा एकदा काय कळवायचं काय आहे. फोन आला प्लेयर काय आहे. षटकार. काय फटका तुम्हाला बघायला भेटला. ऑफ साईडच्या कव्हर सोडून मारलेला हा फटका. हे फटके मात्र एक्सपिरियन्स प्लेयरच खेळू शकतात. ऑफ साईडला टाकलेला बॉल, चांगला फटका, चांगला पंच. ऑफ साईडचा पंच तुम्हाला बघायला भेटलाय. चांगला फटका लागलाय, षटकार भेटलाय आणि आता मात्र धावफलकावर धावा लागल्यात 31. नेक्स्ट बॉल. आता मात्र प्रेशर आणि प्रेशर. काय मारलं अक्षरशः ताड तोड. षटकार. आणि नक्कीच या प्लेयरची सुद्धा तब्येत थोडी खालावलेली असताना सुद्धा अशा गडीची बॅटिंग नक्कीच. 14 बॉल 37. आता मात्र धावफलकावरती राहिलेले आहेत किसन देवेंद्र, किसन शिंदे अजून सुद्धा ग्राउंडवर आहे. त्यांच्यासोबत विजय शिंदे सुद्धा आहेत. 3 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटिंग मधून आले. 2 ऑफ साईडला, 1 लेग साईडला. अक्षरशः उंच फटका तुम्हाला बघायला भेटलाय. बघा नेक्स्ट बॉल विजय शिंदे फेस करतील. पायाला लागलाय. चांगला बॉल होता हा सुद्धा तुम्हाला उडवायचा होता पण ठीक आहे. चांगला बॉल. 3 षटकार ऑलरेडी बॉलरने हल्लेले आहेत. आता मात्र स्ट्राईक वरती आले किसन शिंदे. नक्कीच धावफलकावरती धावा राहिल्या आहेत कमी आणि आता जर तुम्हाला मॅच जिंकाय. चांगला बॉल. काय पिच बघायला भेटलाय. नक्कीच 3 षटकार खाल्ल्याच्या नंतर चांगला पॅकअप केलाय बॉलर यांनी आणि अंपायर यांचा इशारा. ओव्हर समाप्त. ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावा असतील 39 आणि रिक्वायर्ड असतील
12 बॉल 35. बॅट चेंज केले किशन शिंदे यांनी. आता मात्र स्विंग बॉल ओव्हर. स्वतः बॉल येतील गणेश पारंगे. हे मात्र आता मोठं युद्ध तुम्हाला बघायला भेटेल. गणेश पारंगे मैत्री वर्सेस मैत्री. कोण जिंकणार, किशन शिंदे की गणेश पारंगे? नक्कीच बघायला मजा येईल. दोघांकडे सुद्धा तितकंच भरगच्च असं टॅलेंट. दोघांना सुद्धा या ग्राउंडचा आराखडा माहिती आहे. कशी बॉलिंग कोणाला करायची, कोण कसा बॅट्समन आहे, कुठे कोणाला बॉल टाकायचे दोघांना चांगलं माहिती आहे. बघा कोण जिंकतोय, किशन शिंदे का गणेश पारंगे? मोठं युद्ध. पहिला बॉल गणेश पारंगे घेऊन येतील. किशन शिंदे फेस करतील. चांगला बॉल किशन शिंदेने उडवलाय, पण विकेट पहिल्या बॉललाच. वा, गणेश पारंगे यांनी पहिल्याच बॉलवरती किशन शिंदे यांची विकेट घेतली. आणि आता मात्र अजून एक चांगला बॅट्समन पोदी क्रिकेट संघाचा आदी साळवे बॅटिंग वरती जाताना तुम्हाला दिसत आहे. हा सुद्धा चांगल्या दर्जाचा बॅट्समन आहे. बॉलिंग मध्ये मात्र काही एवढा खास करता आलेलं नाहीये. आता मात्र तुम्हाला क्रिकेट थोडं सिरियसली घ्यायला लागेल, कारण की आता आपण रायगड प्रीमियर लीग साठी खेळतोय. तर नक्कीच चांगल्या प्रकारची बॅटिंग तुम्हाला करायला लागेल जर तुम्हाला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायचं असेल. पहिला बॉल यश गवसले. गणेश पारंगे यांना सेकंड बॉल घेऊन आलाय. आधीने उडवलेला बॉल गेलाय ग्राउंडच्या बाहेर. षटकार. मी आधीच म्हटलं होतं, हा सुद्धा एक चांगला प्लेअर आहे, चांगला बॅट्समन आहे. रील आलेली आहे. रील कट हो गया, रील कट गया भाई, रील कट गया. अजून एक मारायला लागेल. चला, रीलचं काही नाही होत. बघा तुमचा परफॉर्मन्स जेव्हा होतो तेव्हाच तुम्ही खेळता. आणि जर तुम्ही आता रायगड प्रीमियर लीग साठी खेळायचं तर तुम्हाला या पटलावरती नाही तर मोठ्या प्लॅटफॉर्म वरती खेळायचंय. तर नक्कीच रिस्पॉन्सिबिलिटी फर्स्ट. गणेश पारंगेवरती षटकार चढवलेला. आता मात्र तिसरा बॉल घेऊन येतील गणेश पारंगे. त्यांना फेस करतील आधी. स्विंग बॉल. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू राज शर्मा उचलेल, फेकेल. डायरेक्ट थ्रो, उत्कृष्ट दर्जाचा थ्रो राज शर्मा यांच्याकडनं. फक्त आणि फक्त एक धाव स्ट्राईक वरती येतील. ज्यांनी मागच्या ओव्हर मध्ये 3 षटकार मारलेले शिंदे साहेब. शिंदे सरकार बघूया नेक्स्ट ओव्हर मध्ये कसा परफॉर्मन्स करतायत. चौथा बॉल गणेश पारंगे फेस करतील शिंदे. पंचदंडित करतायत. वही मारा. धावफलकावर धावा लागले 47 आणि रिक्वायर्ड असतील 9 बॉल 27. एवढं मोठं नाही आहे. नेक्स्ट बॉल चांगला बॉल. एका दुकाने मला वाटतं काहीच होणार नाहीये. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतील आधी साळवे. जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला पाहिजेत 8 बॉल 26 धावांची आवश्यकता. जर तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायचा तर अशा मॅचेस तुम्हाला जिंकून द्यायलाच लागतील. कारण की आता मात्र मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली गणेश पारंगे. नेक्स्ट बॉल पुढे येऊन मारायचा प्रयत्न. पंचांवरती कुठल्याही पद्धतीचा प्रेशर टाकू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल. नक्कीच चांगली विकेट किपिंग नाही त्यांच्याकडनं तुम्हाला बघायला भेटते, पण पंचांनी मात्र विकेट टाळले. प्लीज पंचांची काहीच शिंदे सर बघा, सगळ्यांना नियम सेम आहेत. पंचांची कोणी वाद घालू नका. तर बघा शेवटचा बॉल असेल या षटकातील. हा जर मॅच जिंकायची असेल तर ह्या बॉलवर मोठा फटका येणं मात्र नक्कीच, कारण की शेवटच्या ओव्हर मध्ये 27 धावांचे मोठा बावला. हा असेल शेवटचा बॉल. आधीच्या बॅटमॅन आलाय ऑफ साईडच्या दिशेने उडवलेला बॉल. मी आधीच म्हटलं होतं या दोन्ही प्लेअरची कॅपॅबिलिटी आहे. गणेश पारंगेवरती चढवलेला हल्ला नक्कीच पहिल्या बॉलवरती यश गावसलेला किशन शिंदे यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र 2 मोठे फटके याच्या बॉलिंगला सुद्धा आले. मारलेले बॅट्समन आहेत आधी साळवे. चांगली बॅटिंग, पण जर तुम्हाला
जर ही मॅच जिंकून द्यायची असेल तर अजून याच्यावरला शेवटची ओव्हर महत्वाची असेल. बॉलर मात्र पुन्हा एकदा सतीश साळुंके डोके लावत असताना बुद्धिबळातील ज्या प्रकारे वजीर असतो त्या प्रकारे प्रत्येक दिशेने चाललेला प्लेयर तुम्हाला नक्कीच वाटाघाटी करून घ्यायला लागतो आणि त्या प्रकारे सिलेक्ट केलेली टीम. तर बघा शेवटची ओव्हर असेल, शेवटच्या ओव्हर मध्ये धावा रिक्वायर्ड असतील 20 रन, 6 बॉल 20 धावा. तर त्याला टाइम कमी घ्यायचा आहे. तर बघा जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर 6 बॉल 20 धावा कराव्याच लागतील. कंपल्सरी केसिंग या नियमचा नियम आहे, या लीगचा नियम. नक्कीच आता मात्र शेवटची ओव्हर राज शर्मा घेऊन येतील. बॉलिंग येणार, पहिलाच बॉल उडवलाय, झाडाला लागले षटकार. वा, विजय शिंदे. नक्कीच तब्येत जरी माझी चांगली नसली तरी मी अशा प्रकारचे फटके खेळू शकतो का, का मी काळ गाजवलाय हे त्याचं उत्तर देत असताना विजय शिंदे. मात्र नेक्स्ट बॉल राज शर्मा घेऊन येतील. राज शर्मा, चांगला बॉल पाठच्या साईडला गेलेला. हावळे काका धावत्या बॉलवरती आरामात उचललाय, फेकलाय सदवर 1 धावा आणि आता मात्र स्ट्राईकवर येईल आदित्य साळवे. बघा दोघं सुद्धा चांगली बॅटिंग करतात. आदित्य साळवे असतील, विजय शिंदे असतील. पण जर मॅच जिंकायची असेल तर 4 बॉलात 13 धावाची आवश्यकता असेल या टीमला. चला नेक्स्ट बॉल राज शर्मा आदि साळवेसाठी. आदि साळवे रेडी झालाय, उडवायचा प्रयत्न, गेलाय बॉल, उचललाय सुयोग यांनी, फेकलेला बॉल डायरेक्ट आणि गेलाय वरून. ओ माय गॉड, काय होताना हे दिसतंय. सतीश साळुंके बॉलवर धावतायत. अजून एक रन घ्यायचा प्रयत्न. तर 3 धावा कंप्लीट केले. तीन बॉल दांडरची रिक्वायर्ड आहे या संघाला. आणि आता मात्र स्ट्राईक वरती असतील विजय शिंदे. कशी बॅटिंग करायला करतील. आता मात्र रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळत असताना विजय शिंदे. पण शेवटचे 3 बॉल तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळायला लागतील, नाहीतर आता मात्र इथपर्यंत खेळलेला क्रिकेट मात्र काहीच कामाचं नाहीये. नेक्स्ट बॉल राज शर्मा उडवलाय, बॉल गेलाय आकाशात. बॉलच्या खाली असतील राकेश चव्हाण. फक्त आणि फक्त 2 रन. तर बघा हे आपले नियम आहेत, नियमांच्या पुढे कोणीच नाहीये. नियम सुद्धा नक्कीच क्रिकेट इम्प्रूव्ह होण्यासाठी बनवलेले आहेत. तर चला नेक्स्ट मॅचचा टॉस शोभित 11 वर्सेस नाना 11 यायच्या दोन्ही कॅप्टननी. शेवटच्या षटकामध्ये अशा प्रकारची चुकी. बॉल उडवलाय, फेकतोय तोपर्यंत व्हाईट बॉल आणि त्यावरती आधी मात्र स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेत असताना की नक्कीच माझ्याकडे सुद्धा क्षमता आहे, मी सुद्धा खेळू शकतो हे सांगत असताना आता मात्र उर्वरित 2 बॉल 6 धावांची आवश्यकता, फक्त आणि फक्त एका फटक्याची आवश्यकता आहे. आणि आधीने मात्र ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे, माझ्या सुद्धा क्षमता आहे, मी सुद्धा मारू शकतो. तर बघूया आधी यांच्या बॅटिंग मधनं असं तुम्हाला प्रत्युत्तर बघायला भेटतंय. 2 बॉल 6 रनची आवश्यकता. राकेश 11, किती बॅटिंग 11. बॉलिंग टाकतील राज शर्मा, फेस करतील आदित्य साळवे. 5वा बॉल घेऊन राज शर्मा, आदित्य साळवे पुढे आले, उडवलेला बॉल आणि आता मात्र फक्त आणि फक्त अटकलेला बॉल आहे. तर दोन
दोन या गावच्या बाहेर गेलो चौका आहे. एक बॉल 4 रनची आवश्यकता असताना शेवटचा बॉल आदित्य फेस करतील राज शर्मा. आता मात्र मोठी मॅच, पहिलीच मॅच अशी मॅच, एक बॉल 4 रनची आवश्यकता, पहिलीच मॅच चुरशीची. चार ना प्लीज. तो एक बॉल 4 रनची आवश्यकता, पहिलीच मॅच एवढी चुरशीची. बघा, एक बॉल 4 रनची आवश्यकता. प्रत्येक प्लेअर मधलं कौशल्य आता मात्र तुम्हाला बघायला भेटेल. काय या लीगला मोठं म्हटलं जातं. नक्कीच राज शर्मा असेल की आदित्य साळवे असतील, कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर आदित्य साळवेला एक बॉल 4 मारावेच लागतील. चला लवकर स्टार्ट करा. थ्रो आहे. एक बॉल 4 रन. ए नो देऊन टाक डायरेक्ट. बिंदास बिंदास दे नो. थ्रो बॉल साठी एक जणाला बोलू. अरे पण तू आहे का हे कल्लू नो देऊन टाक हा डायरेक्ट. तर बघा, एक बॉल 4 रनची आवश्यकता. पहिलीच मॅच एवढी भारी. एक बॉल 4 रन. राज शर्माची आदित्य साळवे मारला नाही आहे. एक बॉल 4 रन आहे. काय झालेला आहे. राज शर्माने टाकलेला चांगला बॉल. उत्कृष्टाची बॅटिंग. अशाच मॅचेस तुम्हाला जिंकायला लागतील. चुगली करने के लिए. तर नक्कीच आता मात्र विजय झालाय मास्टर माइंड सतीश साळुंके. नक्कीच अभिनंदन टीमचं. एवढे चार्जिंग की क्यों महाग कर रहे. चार्जिंग होंगे ना. क्या क्या मैं ठीक से पढ़ा नहीं. क्या लिखा था ये क्या लिखा था. मैं पढ़ा नहीं ठीक से. क्या लिखा था. फॉलो केलं 2000 फॉलोअर्स.